शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावानं स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावानं अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। स्वाती मोहोळ यांना मेसेज करून आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार घडलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत। पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच पुण्यात शरद मोहोळची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली होती। त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरूच आहे। शरद मोहोळची पत्नी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आल्या होत्या। माझ्या पतीच्या जाण्यानं मी खचणार नाही असंही त्या स्पष्ट बोलल्या होत्या। शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण ध्रुपद धुमाळ यांनी गणेश माने आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती। दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केलेला आहे।